रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागा आणि 110 पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या मतदान होत आहे। तब्बल 1536 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। 10,67,834 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दल सज्ज झालंय। जिल्ह्यातली 52 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी घेतलेला आढावा पाहूयात। निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा संपल्यानंतर आता जिल्हा प्रशासन सज्ज झालंय ते मतदानासाठी। आज सकाळपासूनच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी येऊन ईव्हीएम मशीन जे आहे ते चेक करतात आणि आता ईव्हीएम मशीन हे घेऊन प्रत्येक गावागावामध्ये केंद्रांवर हे पोहोचवले जाणार आहेत। आपल्यासोबत प्रांताधिकारी साहेब आहेत। सर, कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि किती साधारणतः कर्मचारी आपले तैनात आहेत? रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण 10 जिल्हा परिषद गटासाठी आणि 20 पंचायत समिती गणासाठी आपण निवडणूक घेतोय। त्यासाठी एकूण 254 मतदान केंद्र आपण तयार केलीत। आता हे जे कर्मचारी आहेत, सुमारे 1200 कर्मचारी या 254 मतदान केंद्रावर जाऊन उद्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणार आहेत। आपल्यासोबत जयश्री गायकवाड आहेत, डीवायएसपी मॅडम, पोलीस कर्मचाऱ्यांचं पण साधारणतः किती पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले? रत्नागिरी तालुक्यासाठी प्रत्येक केंद्रावरती आपण एक पोलीस कर्मचारी नेमलेला आहे आणि जे 10 गट आहेत, 10 गट वाईज आपण सेक्टर पेट्रोलिंग नेमलेले आहेत। प्रत्येक सेक्टर पेट्रोलिंगमध्ये आपला पोलीस अधिकारी असणार आहे, कर्मचारी असणार आहेत, व्हिडिओग्राफर असणार आहे, असं आपण पेट्रोलिंग नेमलेलं आहे। बाकी प्रत्येक ज्या ठिकाणी एक इमारत 2 केंद्र आहेत त्या ठिकाणी एक कर्मचारी एक होमगार्ड असे नेमलेले आहेत। एक इमारत 3 केंद्र आहे तिथे 2 कर्मचारी एक होमगार्ड, अशा प्रकारे आपण बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। जिल्हा प्रशासन जे आहे ते पूर्णतः सज्ज झालं आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आली आणि उद्या मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। आणि एकूणच बघता हा प्रशासनानं तयारी पूर्ण झाल्यामुळे उद्याच्या दिवसात नेमकं कशा पद्धतीने मतदान होतं हे बघणं आता औत्सुक्याचं ठरतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।